बघू शकता मोठी शिकार. मला वाटले मज्जा काढला काम मोठा. आपण टाइमपास हे बघा आयलंड कसं धावताना पहिल्यांदा आल्यानंतर. ही पहिल्यांदा आलेली माणसं आहे. याही कधी आयलंड बघलं नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा यूट्यूबच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी वाजलेत 7 आणि सकाळ झालेली आहे. आपला रूम आहे मागे आणि आम्ही आता उठलो आहे. आर्थिक वर अजून फुल झोपल्यात. जरा मी पाय धुवायला आलो पाण्यामध्ये सकाळी आणि आम्ही करणार आहे आत्ता फिशिंग. तिकडं पाहू शकता तुम्ही. फिशिंग करण्यासाठी अभिषेकने सुरुवात केलेली आहे. व्ह्यू बघू शकता. बोटी आहे तिथं, बोटिंग पण करू शकतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज पण धमाल होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर उठल्याच असती पोरा सगळी. एकतरी मोठा मासा काढण्याचा प्रयत्न आहे आज. पण चला आता त्यांच्याकडे जाऊ आपण. मित्रांनो, झाली सकाळ आणि सकाळ आपली फिशिंगची सुरुवात झालेली आहे. बघा 5 मासा फिशी बघा आहेत आपले. 5-6 आलेले आहेत. पोरं लागलं तयारीला. मामाने गल टाकले स्पेशल. आपला मैदा. सगळे मासे याच्यावरच येतात. तिथं मैद्याच गेम आहे सगळी. हे तुम्ही तर बापू निघले ते पिन घाल टाकले. तरी फिशिंग करत होतो पण काय नाही लागला. आता आम्ही तयारी सुरुवात केली सकाळी 7 वाजताच फिशिंगला. बघू आता काय ताम घ्यायचा प्लॅन आहे पोरांचा. लांब झाला पाहिजे अभिषेक थोडा. तो असते बरोबर येईल. वेल भेटली पाहिजे तिला. मित्रांनो, आता चाललोय फिश आणायला. पोरा जरा फ्रेश होता, दात घासतान. मामा तिकडे मागतं कुसाला पाणी. इकडे बसली परत ही ऐकत नाही. अर्धी उठल्यान. आणि या लोकेशनला तुम्हाला यायचं असेल तर मालवणला यायला लागेल. मालवण देवबाग आयलंडला. इथं बोटिंग पण चालू झालं बघा लगेच. आमचे भाऊ का ऐकत नाही. ते बोलतात काढतोच आज काम. रात्रीपासून प्रयत्न आहे त्यांचा. मासाला मोठे आहेत पण सांगतात ते मोठे आहेत. आणि बोटिंग बघा. गाडीची चावी घे त्यांची. बोटिंग चालू झालेली आहे गाईज. बोटिंग पण 100%. मित्रांनो, आता चालू आहे सिंधुदुर्गला मच्छी आणायला. मच्छी मार्केटमध्ये सकाळी वाजलं 8 आणि लवकर गेलो जास्त मच्छी भेटेल म्हणून लवकरच चाललो आहे. चला गाईज लोक निघाले गाडी घेऊन. श्री गणेश नॅरी होम. घरगुती पद्धती मालवणी शाकाहारी मांसाहारी व मच्छीचे जेवण मिळेल. इथे तुम्हाला यायचं असेल तर इथे या. श्री गणेश नॅरी होम, देवबाग, लास्ट स्टॉकला एकदम. जिथं आम्ही रूम बुक केले त्यांचं नाव आहे, त्या रूमचं नाव. मित्रांनो, पोचलो आता परत मार्केटला. हे बघ कावले का ऐकत नाही. घारी. आता बघू परत माशांचा एकदा लिलाव. मामा चालले मच्छी घेऊन. संपली वाटतं मच्छी. चला तर जाऊया बाजारात. आज डायरेक्ट लिलाव बघायला भेटणार आहे सिंधुदुर्ग बीचला. लिलाव चालू आहे. 150 झाले बघ. 150 किलो. हा 150, 55, 60, 65, 70, 75, 180, 85, 90, 95, 200, 200, 200, 200, 205, 205, 205, 205, 205, 205, 210. 210 रुपयेपर्यंत लिलाव लागलेला आहे. इथे पण आहेत. तर काय इथं मावशीकडे बोंबील आहे. हलवा आहे, मोठी सुरमा आहे आणि पापलेट पण आहे. कटिंग करून भेटेल सुरमा. एक 2-3 किलो सुरमई घ्यायची. 10-12 बोटे होते.
गावला पण यायचं विकायला किती किती देणार आम्ही करा काय अजून एक वाटा घेऊ. आजीकडे आपले चिंबोर आहेत. आजी काय चिंबोऱ्यांचा भाव आहे? कुर्ले कसे आहेत? 1200 रुपये पूर्ण टप. मोठी सुरमई मोठी सुरमई शंभर कितीला 1200 रुपये सगळ्या घ्या. किलो का काय कसं काय? नाही 700 रुपये किलो. चिंबोर नाही किलोवर नाही अशी बुट्टी. ओके. तेच असतं एवढी. आहेत. हे 500 रुपये ते 600. या कुठल्या खाडीतल्या? ओके. आणि या समुद्रातल्या हे सगळे 600 घट्ट आहेत बाबू आवळीची गरज नाही. 600 रुपये का? हे 500 रुपये आणि हे 600. हे दोनच वाटते झालं. आणि हे बेबी सुरमई हा बेबी सुरमई. आणि हे बांगडे हे साऊंडाळे हे काटेरी पेरे 500. नाही ते नको. चिंबोरे घ्यायचे आम्हाला. मोठी होई तर ती बघ काय सुरमई. हे बेबी सुरमई एकदम फ्रेश आहे. एकच वाटतं आहे झालं. नाही चिंबोऱ्यांचा रेट नाही. लांबून कुठून आल्या आपण जवळचं मी आहे. करत आणि मी घेतलंय 800ला. तुमचं लबाड बोलणं जाऊ दे 700 मला नको. आम्ही पण कोहलीच आहे हो मावशी. मला 100 नको. आता निब्रात बसतो तुम्हाला कमी बरोबर आहे, 600. आता आपल्या मावशी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये घेतो. तुम्ही आता फेमस व्हाल नाही आणि मच्छी देऊन टाका आम्हाला ही. तुम्हाला 700 नाव रुपये. द्यायला. मला 700 रुपये नाही, बरोबर आहे मावशी. नाही रे बाबा. राहू दे चला पॅकिंग करा 700ला यो कार्यक्रम. 800ला आणलंय मी. मी बघायला आलो हे बघा 800 पण मावशी, तू 750 घे. 800 रुपयाला यावऱ्या नाही कुर्ल्या घेतल्या समुद्रातल्या मावशीकडून. फायनली लिलाव आमचा झालेला आहे. पोराही घेऊनच टाकला फायनली. कुठे चाललंय पोरानो? आयलंड डॉल्फिन पॉइंट तर काय आता करतोय बोटची सफर. आयलंड फिरतोय आता सुनामी आयलंड. आणि हे बोटचा ड्रायव्हर आहे आमचा. हुल्ला घ्या हुल्ला घ्या. आपण क्या स्टार्ट. डायरेक्शन एक नाही. समुद्रातली आठ सरळ येते असं होते. आणि त्या 4 लाटांमधून 1 लाट तयार होते. आता पावसाळ्यामध्ये ना म्हणून आम्ही 25 मेला कंपल्सरी इथलं बंद. 25 मे नंतर 25 मेला 26 मेला एक पण बोट नाही दिसणार. 30 तारीखपर्यंत हॉटेल चालू असतात सर. 25 मेला बंद. हा 30 मेला सर्वच बंद. मग हॉटेल पण नाही तुला भेटणार. फक्त ना हे जे तुम्ही राहिला आहात ते चालू असतं फक्त. कारण गोव्यातले यासाठी पिकनिक वगैरे करायला. तर ना कसं असतं त्या साईडला दाखवायचं मे महिन्यामध्ये आणि दिसतात लांब. गाईज आता पोचलोय का आयलंड हो. बघा समुद्राच्या मध्येच एक आयलंड आहे. दोन्हीकडं पाण्यामध्ये असतं. म्हणजे इथे समुद्र आणि मध्ये एक आयलंड. आता सिगल आयलंडवर पोहोचलोय देवबाग मध्ये. बघा चारी बाजूनी समुद्र. गाईज मंडळी उतरली आयलंड. आता सगळी परत चढतील. हे बघा आयलंड कसं धावताना पहिल्यांदा आल्यानंतर. ही पहिल्यांदा आलेली माणसं आहे. याही कधी आयलंड बघलं नाही. मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार. अँकर उचलता बघा. ज्या नाही माणसं त्यांना अँकर उचलायला लावल्या. आयलंड पोरा उतरल्यात नाही ऐकत. वाट लावू बोलतात. खूपच छान आयलंड आहे. आणि मी फर्स्ट टाइम आयलंड आल्यानंतर मला खूपच आनंद होतो. आणि सर्व आम्ही 15 ते 16 जण खूपच मजेत करू एकदम. मिनी आयलंडला आलो आज आम्ही. खूप भारी वाटतं इथे. मोसम पण चांगला आहे. एकदम चांगलं वाटतंय. गार्डन मालवणला आलेलो आहेत. आणि मालवणमध्ये हा थायलंड बीच. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामधून 4 महिन्यासाठी सर्व पक्षी येतात. आणि या पक्ष्यांची अशी खासियत आहे का एवढे किलोमीटर ते दुरून या थायलंडवर येतात राहण्यासाठी. पण आमच्या ग्रुपमध्ये काही मेंबर आहेत त्यांनी
आम्ही एवढे लांब पक्षी बघायला आले असताना या माधरच्या ते पक्षी उडून टाकले. आम्ही आता बघणार काय? कौन है ये लोग? कहां से आते हैं? चलो जाते अभी बैठते बोट में. आता कुठे जायचे आपल्याला? गाईज आता पोहोचलोय सुनामी आयलंड. बघा सुनामी आयलंडला हॉटेल आहेत आणि इथे तुम्ही उतरून एन्जॉय करू शकता. समोर बघा किती लोक एन्जॉय करतात. एन्जॉय व्ह्यू पाहू शकता. बोटी पण थांबल्या आणि आता आम्ही पण थांबून उतरू इथे जरा. तर आपल्या बोटनी स्पीड घेतला जरा. आता टर्न होईल. युटर्न थोडी अशी तशी मोड 1. कसा बसले दारियान फक्त याचीच चालतं इथं. दुसरी कोणाचीच चालू नाही. सर्व कोकण मी दाखवतो इकडे बघा. हा दाखव कोकण दाखव पोरांना. बघा ना सर्व बघा. इकडे बघा नारळाचा बाग. सोडीला कोकण दाखवा. कोपी माहिती जयेश कोपी. ये जयेश भोपी आणि ये ऍडव्होकेट. काय झाले तिकडे चालले हो जॅकेट घालून. हा वकील बघा तो वकील बघा काय ज्ञान शिकवतो इकडे. हा, हे बघा आणि आमचा सर्वांचा मामा बालकृष्ण मामा सख्या मामा. गाईज आता पाहू शकता यो वडा बघा. वडास फिशिंगला 2 चल 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 चल. आज काय आम्ही मच्छी नाही आणणार विकत. वाट लावू. हे टाकले. इकडे दे. साईज बघा मित्रांनो. पापलेट पापलेट माहिती का? पापलेट पापलेट. 2 झाले. बघा ए बघू शकता. नाही ऐकणार पोरा. लय मसाले तिथे गाईज. फिशिंग देवबगला येऊन करता फिशिंग. आला लय मोठा खतरनाक. काढ खतरनाक आहे. हे थांब ते काट मारताना ते काट मारताना. एक काम कर कारे मस्त बिग साईज गाईज. बिग साईज. बघू शकता गाईज. गाईज एवढं इथं आले ना. वडास काय बोलतात त्यांना? वडे वडाशी वडी घेणे गेले आपले. 3 आम्ही काढल्यात. अजून बघू आता किती आता. एक गेली शिकार आमची. कसा लेन बघ. मोठे दणके आहेत एकदम साईडचे. आता मॅटर होणार. अरे नाही ऐकणार. सगळं मासा आम्हीच नेणार याव पनवेलला. इकडं दाखव. काढलेला आहे अजून एक. ठेव काढून ठेव. सगळं वाढच झालं गाईज. 4 चेंगल्या बोले बायलो गायच बसल्यान जेवायला. 17 वड कारा म्हणजे आपल्याला मच्छी आणा. टेन्शन राहणार ना. वरती हेलिकॉप्टर आले तो पण बघा. मला नाही आला. जेवल्या. मोठी शिकार. बघू शकता मोठी शिकार. मला वाटले मज्जा. काढला काम. अभिषेक
दे इकडे इकडे दे. घे घे घे. नाही नाही तूच काढ लय मोठा. दुकान पटकन इकडे मोठा आहे घे. मोठा आहे आता काढला मोठा. आपण टाइमपास ना करायचं आता मस्त मोठा काढला. वळपट डायरेक्ट मच्छी आज का द्यायची ना उद्याला पण काढू ना ऐकत पोरा इथं खाडी ना ऐकत. तू वाट लावली सगळी वाट लावून टाकणार. निसतंय आता पोरांना एक तर काढ झालेली आहे संध्याकाळ आणि आपली रेसिपी चालू झाली. नाही हे जग बजा आपला हनी सिंगचा गाणी आहे पाहिजे का नको. मग त्याला सांगता तो गाणी लावतो बघ. आता बा यो त्याला सांग ना तर फेक न दिन तिकडे. ए त्याचा फोन इथं आहे रे माझे ग. त्याने फोन नाही योगीला फोन कर. फिशिंग फ्राय बघू शकता तुम्ही. आज पण धमाल होणार आहे गाईज. हे आपलं मासं आलेलं आहेत ना या खाडीतनं समुद्रातलं हेच फिशिंग चालू आहे. एमटीवर स्वतः जाग्या भाऊच्या फिशिंग करीत होता आज. लय मेहनत घेतली त्यांनी. आणि पहिले त्याला हनी सिंग सांग. चल हनी सिंग आवाज बढ़ाओ. तुझ्या बंदीचं किती गुन्हे गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे. के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं। मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।